जय शिवराय, जय भीम, जय लवजी. संतोष देशमुखची केस कशी तरी डायव्हर्ट करायची, लोकांचे विचार वेगवेगळ्या दिशेने फिरवण्याचं काम प्रत्येकजण करत आहे. पहिल्या आल्या आपल्या मतिका त्यांनी सुरेश दसांच्या विरुद्ध वाक्य उचलून त्यांनी केस वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला, पण ते झालं सक्सेस नाही. तेच कुठं न होता भामगडाचे नामदेव महाराज शास्त्री यांनी लगेच धनंजय मुंडेंना हे असं करू शकत नाही, त्यांनी जे वक्तव्य केलं ते त्यांच्या पाठीशी आहेत असं त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. ते झाले नाही तर कायदेतज्ञ यांनी जे महाराष्ट्राचे अनाजी पंत आहेत, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वकीलपत्र न म्हणता त्यांनी कामाला ठेवले गुणवर्ते सदावर्ते यांनी लगेच सुरेश दसांच्या विरुद्ध आता बोलायला कालपासून चालू केलं की गुणवर्ते सदावर्ते असे म्हणतात की मागे जो एक खून झाला तो सुरेश दसांच्या शेतामध्ये झाला का, हे झालं का, असे ह्या संतोष देशमुखचा खुनाचा कुठंतरी काहीतरी विषय आणून हा डायव्हर्ट कसा करता येईल, लोकांचे विचार कसे वेगवेगळ्या दिशेने बदलायचे हे सगळी लोक करत आहेत. पण संतोष देशमुखला न्याय मिळावा, धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यावा, ह्याच्यावर कोणी काही बोलत नाही. पण हा विषय कसा तरी डायव्हर्ट करावा ह्याचा फक्त लोक विचार करतात, हे लक्षात ठेवा. माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेला सांगणं आहे की फक्त हा समाजाचा वाद करून हा विषय आणखीन डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतील. आणि आपण एक संघ राहून या महाराष्ट्राचे दीनदलित गोरगरीब जनतेला माझं सांगणं आहे की आपल्या संतोष देशमुख असेल, कोणी असेल, यांचं जे काय अत्याचार झाले ते आपण एक संघ राहूनच आपण हे त्याला न्याय देऊ शकतो. त्यामुळे आपण संतोष देशमुख असेल किंवा अन्य कोणी असेल या सगळ्यांच्या पाड्याची हजर आहे आणि आपण आपल्याला न्याय हक्क मिळवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या पाठीशी उभे राहावे. जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र.